अलख निरंजन आदेश. आदेश बहिणींनो भावांनो, तुम्हाला आदेश अलख निरंजन. काय नाही कुठला हेवा, नाही कुठली चिंता. खरं खरं म्हणजे नाद भक्त होण्याचा छंद. काय खरं नाद भक्त होण्याचा छंद. आल्या जीवनामध्ये फक्त नाद भक्त होण्याचा छंद. गणगोत नको, कुणीच नकोय, फक्त नाद भक्त. आणि बहिणींनो भावांनो, तुमचं जर सुरिक तुम्हाला येत नसन, सुरिक येऊन जर मागं जात असन, तर तुम्ही शनी महाराजाला जा. शनीला जा, माझ्या नाथांना जा. शनीला जा, नाथाला जा. आणि नाथाला जाऊन एकच सांगा का माझं चांगल्या कन्याशी लग्न होऊ दे. शनी महाराजाला जा. शनी महाराजाला जाताना शनिवारी जाताना मामाला घेऊन जा मुलांना. तुम्ही मामांना न्या भावांनो. मामाला घ्या आणि शनीला जा. शनीला साकडं घाला. मला चांगली कन्या भेटू द्या, चांगली मुलगी भेटू द्या मला शनी महाराजा. मी माझ्या मामाला घेऊन तुमच्या 5 खेटी करीन. का शनी महाराजाचं शास्त्र आहे का माम भाषे जर दर्शनाला गेले शनीच्या, तर शनी महाराजा पावतोच. कुणालाच नाराज करीत नाही शनी महाराजा. इतकं सत्व आहे शनी महाराजाचं, इतकं सत्व आहे शनी महाराजाचं. जर शनी महाराजाचं नाव घेतलं तर आपल्या घरात चोरी होत नाही. आणि जर चोरी झाली तर ते माणूस आंधळ होतं चोरी झाली तर. इतकी प्राचिती आहे. आणि शनीला जर जाताना मामाला घेऊन जा. आणि मामाला घेऊन गेलं तर अभिषेक घाला. मामाला घेऊन जा. मामाच्या हाताने 5 खेटी करा. तुम्हाला सोयरीक आल्याशिवाय राहणार नाही, तुमचं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही. शनी महाराजाला नवस बोला आणि मामाला घेऊन 5 खेटी करा. तुम्हाला शनी महाराज एका वर्षामध्ये तुम्हाला पावन. एकच वर्षामध्ये तुमचं लग्न होईल. शनी महाराजा तुम्ही म्हणता मावशीने खरंच सांगितलं. मावशी नाथ भक्त आहेत आणि मी नाथ भक्त आहे, खूप नाथ भक्त आहे. माझं नाथावर खूप प्रेम आहे. अंतःकरणापासून नाथ भक्ती करते. अशीच घडो, तुमचा आशीर्वाद लागो मला. अशीच